नमस्कार मैत्रिणींनो, इझी आर्ट वर्ल्डमध्ये सर्वांचे स्वागत आहे। ब्लाऊजला पाइपिंग कशी करायची ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे। प्रथम आपण राहिलेल्या कपड्यातून क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। क्रॉस पट्ट्या व्यवस्थित एकसारख्या काढायच्या आहेत आणि त्या पण जोडायची एकदम सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। प्रथम आपण साईडची जी टोकं आहेत ती सरळ कट करून घ्यायची आहेत। जे नवीन असतात त्यांना समजत नाही क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या, तर त्या एकावर एक अशा व्यवस्थित चौकोनी टाईपमध्ये मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात अशी एक टीप मारायची आहे, म्हणजे मग व्यवस्थित जोडल्या जातात आणि ती पट्टी अशी सरळ दिसते। तर ती पट्टी तशी जोडून झाल्यानंतर एकमेकाला अशा जेवढ्या पट्ट्या काढल्यात आपण जेवढ्या गळ्याला लागणार आहेत तेवढ्या काढून घ्यायच्या आणि त्या काढून झाल्यानंतर एक पाव इंच आत फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्या पट्टीला। आणि त्या पट्टीला पूर्ण टीप मारून झाल्यानंतर आपण गळा व्यवस्थित कट करून घेतलेला असतो त्या गळ्याला मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनं गळ्याच्या साईडला पाव इंच शिलाई माया सोडून वरची सुरुवातीची बाजू फोल्ड करून व्यवस्थित एकसारखी पाव इंचाच्या अंतरावर टीप मारून घ्यायची। अशी पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची पट्टीची आणि त्या पट्टीची टीप मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन जसं मी व्हिडिओत दाखवत आहे पुढं छोटे छोटे कट द्यायचे थोड्या थोड्या अंतरावर आणि ते कट देऊन नंतर मग ती पट्टी आपल्याला गळ्याला फोल्ड करायचे। ते पण जसं की मी व्हिडिओत दाखवते बघा, छोटे छोटे कट पण मारलेले आहेत आणि ती पट्टी थोडंसं आपलं सगळं आतलं कापड जे आहे शिलाई मायेचं आतमध्ये ढकलून त्या पट्टीच्या व्यवस्थित सुपेरियर दिसेल असं धरून त्या खाचेतून बरोबर टीप मारायची आहे। तो प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे की त्या खाचेतून बरोबर टीप येईल आणि जर तशी टीप आली तरच आपला गळा व्यवस्थित दिसणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा गोट घालून बघा, पाइपिंग करून बघा ब्लाऊजला। आणि हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की गोट घालायची पद्धत कशी वाटली किंवा पट्टी जोडायची पद्धत कशी वाटली ती। तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि परत आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे कमेंट करून नक्कीच। पाइपिंग करून झाल्यानंतर मी आईपट्टीला सुद्धा व्यवस्थित करून घेत आहे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तसेच तुम्ही खुला करून घेऊन आईपट्टीला व्यवस्थित तुपाच्या मापाने व्यवस्थित करून घेतली तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित मी दाखवल्याप्रमाणे असेच व्यवस्थित करून घेतले तर सुद्धा चालेल। ब्लाऊज झाल्यानंतर शेवटी मी करत असते, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर मी केलेले आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुम्ही नक्की करून बघा, करून बघितले की कमेंट करून